प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सौ नीता बिरेंद्र थोरात यांनी सर्वसाधारण महिला गटाकडून उमेदवारी मागितली आहे. त्यांचे पती बिरेंद्र थोरात यांनी सांगली प्रहारशी केलेली ही बातचीत. नमस्ते, आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत. या ठिकाणी सर्वसाधारण महिला गटामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नीताताई बिरेंद्र थोरात या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नुकत्याच त्यांच्या मुलाखतीसुद्धा या संदर्भात पार पडलेल्या आहेत आणि बिरेंद्र थोरात यांचे या प्रभागातील काम बघता खूप जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे, कारण अतिशय उत्कृष्ट आणि मोलाचं असं कार्य देखील त्यांचं या प्रभागात झालेलं आहे. रामकृष्ण परमहंस सोसायटीमधला डेव्हलपमेंटचा जो भाग आहे डीमार्टच्या पाठीमागचा, तर खूपसा त्यांच्या प्रयत्नातून डेव्हलप झालेला आहे. आणि त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बराच निधी आपल्या सांगली जिल्ह्यासाठी आला आणि त्यातला जवळपास 4 कोटीचा निधी या भागात वापरून हा भाग चांगला आणि व्यवस्थित डेव्हलप आणि विकासमय करण्याचा प्रयत्न बिरेंद्र थोरात यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्यामुळे नीताताई थोरात या आता उमेदवारीसाठी रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांच्याकडून या आपल्या प्रभागातलं विकासाचं विजन जाणून घेऊयात. सर नमस्ते. नमस्ते. आता आपण प्रभाग 15 ओपन महिलामधून माझी पत्नी उभारत आहे. आत्ता ती उपलब्ध नसल्यामुळे तिचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. तिने 2008 ते 2013 मी या भागात विकास महाआघाडी, म्हणजे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष होता, अशा आघाडीतर्फेच आपण ते निवडणूक लढवून निवडणूक जिंकली होती. 2013ला पण माझी पत्नी ओपन महिलामधूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार होते. तेव्हा आमचा निसटत्या मताने 200-250 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे त्याला आम्ही खचून न जाता जेव्हापासून आमचा पराभव झाला आहे तेव्हापासून आजपर्यंत आम्ही लोकांची सेवा आणि लोकांची कामं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. आणि परत आम्ही आमची कामं आणि आमचं विजन घेऊन लोकांच्या दारोदारी जाणार आहे. आणि लोकांना आम्ही चांगल्या माणसांना आणि जे काम करणारे आहेत आणि जे त्यांना सहज उपलब्ध होतील अशाच माणसांच्या पाठीशी राहण्याचं आव्हान करत आहे. आणि लोकांचा पण उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं आम्हाला पण काम करण्यात जे आम्ही काम केलं आहे त्याचं आम्हाला निवडणुकीत मतदान करून त्याचं आम्हाला फळ मिळेल असं आम्हाला वाटतं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी लाडकी बहीणची योजना चालू केलेली आहे त्याचा फायदा आमदारकीला पण झालेला आहे आणि खासदारकीला पण झालेला आहे. त्याचा फायदा आपल्याला महापालिकेला पण होणार आहे. कारण जवळजवळ आपल्या भागात मी 1,500 ते 2,000 माझ्या ऑफिसमधून मोफत लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून दिलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त 2,500-3,000 KYC मोफत करून दिलेले आहेत. शासनाच्या प्रत्येक योजना मी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवलेल्या आहे. मग त्यात स्वनिधी असू दे किंवा कोणा स्वनिधीमधून आपण जवळजवळ 300 ते 400 महिलांना 8 दिवसात 15,000 रुपये उपलब्ध करून दिले. त्यामुळे ते लोक स्वतः म्हणतात की तुमच्यासारखाच माणूस आपल्याला पाहिजे, तुम्हीच आमचे नगरसेवक होता आणि आहे आणि राहणार आहे, ह्या भावना त्यांच्यातून येत आहेत. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग 15मध्ये 4च्या 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विकासाच्या ह्याच्यावर निवडून येणार आहेत. म्हणजे कुठल्या आमिष किंवा कुठला दबाव न वापरता स्वतःहून उत्स्फूर्तपणे लोक आमच्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळं एक लाडक्या बहिणींनी अजितदादांना हे रिटर्न गिफ्ट येणार आहे की जे आम्हाला मतदान होणार आहे ते अजितदादांना एक या प्रभाग 15मधील महिलाकडून एक रिटर्न गिफ्ट म्हणतात तसं रिटर्न गिफ्ट आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या खूप खूप आभारी आहे. आपण म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीही महिलांसाठीची योजना चालू ठेवलेली आहे, लाडकी बहीण योजना, पण ही मुळात एकनाथ शिंदे साहेबांची आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? ही योजना नक्कीच महायुतीची आहे, पण ज्याच्यातून पैसे जातात ती तिजोरी अजित पवारांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना निधी उपलब्ध करण्यासाठी अजित पवारांना म्हणजे हे होते, धावपळ होते की कुठला निधी कमी करायचा, कुठला जास्त करायचं, हे अर्थमंत्री बघत असतो आहे. त्यामुळं निधी योजना ही नक्कीच महायुतीची आहे, पण त्यासाठी जी कसरत करायला लागते किंवा जी नावं ठेवली जातात विरोधकाकडून ती अजित पवारांना ठेवली जातात. त्यामुळं नावं ठेवण्याचं जसं अजित पवारांचं टार्गेट आहे तसं कौतुकाचं पण टार्गेट हे अजित पवारच असणार आहे. आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना
या लाडक्या बहीण योजनेतून कमी करण्यात आलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या KYC म्हणा आणि इतर खूप बरीचशी कारणं आहेत. तर ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर हे आपण चित्र बघतोय की आत्तापर्यंत खूप महिला त्यापासून आता सध्या वंचित झाले ते चित्र दिसतंय. तर याचा कुठंतरी परिणाम आपल्या निवडणुकीवर आणि आपल्या मतांवर होईल असं आपल्याला वाटतंय का? मला तसं अजिबात वाटत नाही. कारण पहिली गोष्ट 100% महिलांना असं वाटत होतं की ही योजनाच फेल जाणार आहे. हे एक महिनाभर पैसे देतील आणि नंतर हे फसवतील. विरोधक पण तसंच ओरडत होते की ही योजना चालणार नाही किंवा महाराष्ट्र कर्जबाजारी होईल. आणि तुम्हाला पण माहीत असेल की जेव्हा पहिला अर्ज भरून घेतला लाडक्या बहिणीचा, तेव्हा त्याच्या मागे एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं होतं की ह्यामधील माहिती समजा खोटी असेल तर तुमचा लाभ थांबवण्यात येईल किंवा तुमच्यावर अमुक ह्यानुसार गुन्हा दाखल होईल. पण महाराष्ट्र शासन कुठलाही गुन्हा कुठल्या बहिणीवर दाखल करणार नाही आहे किंवा कुठलेही पैसे चुकीच्या पद्धतीने गेले असले तरी ते काय परत घेणार नाही आहेत. पण जे पैसे चुकीनं चाललेत त्यांचं म्हणजे पुढचं थांबवण्यात येईल. आणि ही त्या महिलांना पण माहिती आहे की आपल्याला हे कधी ना कधी थांबणार होतं की ज्यांनी चुकीचं म्हणजे बाबा ज्यांनी इन्कम टॅक्स होल्डर आहेत, पेन्शन होल्डर आहेत, ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे किंवा जे आपले नियम आहेत त्या नियमांचं ज्यांनी बसत नाहीत अशा महिलांना माहिती होतं की जोपर्यंत मला मिळेल तोपर्यंत आहे हे बंद होणार आहे. त्यामुळे कोणीही महिला नाराज नाही आहेत. ज्यांना पण चुकीचा फॉर्म भरले त्यांनी पण वर्षभर पैसे घेतलेले आहेत आणि ज्यांनी योग्य लाभ घेणार आहेत त्यांना ते पैसे मिळणारच आहेत. उलट आपल्याला महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये महायुतीला समजा चांगलं यश आलं तर आम्ही नक्कीच अजितदादांना आम्ही सांगू की 1500च्या ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणींना करा. म्हणजे त्यांना आणखी बाबा आपली माणसं आली म्हणून आपल्याला काहीतरी आणखी त्यांचा लाभ वाढेल असे आम्ही त्यांना सर्व नगरसेवक, सर्व जे प्रतिनिधी आहे हे आम्ही मागणी करणार आहे की लाडक्या बहिणी योजनेचं 1500च्या ऐवजी 2100 रुपये करा. एक महिला उमेदवार म्हणून महिलांसाठीच्या विकासाचा अजेंडा काय असेल? महिला उमेदवार म्हणजे माझी पत्नी ही स्वतः ग्रॅज्युएट आहे, वेल एज्युकेटेड आहे. त्यांच्या घराण्याला म्हणजे सामाजिक हे पहिल्यापासून तिच्या वडिलापासून म्हणजे त्याला काय म्हणतात DNA-मध्येच समाजकारण आहे. महिलांचं आता आम्ही जे भागाभागात फिरतो आहे की महिलांचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांना काम नाही आहे. आता महागाई एवढी वाढली आहे की घरातल्या प्रत्येक माणसाने काम करायला पाहिजे. लहान मुलगा असू दे, मोठी माणसं असू दे किंवा लेडीज असू दे, ह्यांनी काम करूनच घर चालवायला एवढी महागाई वाढलेली आहे. त्यामुळं आपण आता महिलांना घरी बसून स्वतः त्यांना स्वयंभू कसे होतील, काम कसं मिळेल ह्याच्यासाठी आम्ही एक मेळावा पण ठेवला होता. पण आचारसंहिता लागल्यामुळे 21 तारीख ती होती. आचारसंहिता लागल्यामुळे तो मेळावा घेता आला नाही. त्या मेळाव्यामध्ये आपण जवळजवळ 20 ते 25 बाहेरच्या कंपन्या इन्व्हाइट केल्या त्या की ज्या आपल्या महिलांना घर बसल्या काम पण देणार होत्या आणि ते ज्यांचं प्रोडक्ट तयार होणार होतं ते स्वतःच त्यांनी खरेदी करणार होते. आणि असं त्यांचं ॲग्रीमेंट म्हणजे असं नाही की फक्त तुमचं 2 महिने घेतल्याने गेले, त्यांचं जवळजवळ 2-3 वर्षाचं असं लेखी ॲग्रीमेंट आपण त्या महिलांचा एक ग्रुप करणार होतो 3-4 आणि त्याच्यावर ही कंपनी ती कंपनी आणि यांचं लिगली ॲग्रीमेंट होणार होतं की आम्ही एवढे वर्ष तुमचं हे मटेरियल घेऊ. आणि त्यांच्यासाठी जे उपक्रम लागणार होते, जी मशीन लागणार होती ते आम्ही त्यांना विविध योजनेमधून त्यांना उपलब्ध करून देणार होतो. महिलांना 1ही रुपये त्यांच्या घरातील द्यावा न लागेल ह्याची आम्ही काळजी घेणार होतो. पण आपलं बॅड लक की 21 तारखेला आमचं ती मेळावा होता मराठा सेवा संघात आणि 15 तारखेला आचारसंहिता लागली. आचारसंहितेमध्ये त्या कार्यक्रमाला अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही फक्त त्यात आचारसंहिता झाली, आपला निकाल काही जरी लागला तर आपलं काम हे चालूच राहणार आहे. तेव्हा तो मोठा मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यातून महिलांना घरी बसून काम, त्याच पद्धतीनं जे युवक बेरोजगार फिरत आहेत, व्यसनाच्या नादी लागलेले आहेत, अशा पण युवकांना आपण त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय किंवा कुणाला दुकान काढून पाहिलं असेल, कुणाला गॅरेज काढून पाहिजे असेल, कोण स्वतःचा व्यवसाय चालू करणार तर त्यांना वेगवेगळ्या सरकारी योजनेमधून त्यांना लाभ करून एक मुलगा सक्षम झाला म्हणजे त्या आईवडिलांचं एक टेन्शन कमी होतं, एक कुटुंब आपल्याला म्हणजे स्थिरावतं आहे. म्हणजे नगरसेवक फक्त रस्ता, गटर, पाणी, लाईट आणि ह्याच्यापुरतं न मर्यादित राहता आपला भाग कसा सुशिक्षित होईल, कसा निर्व्यसनी राहील आणि आपली पिढी कशी ही होईल हे पण बघायला पाहिजे. म्हणजे आपला भाग आमूलाग्र बदल करून आणि ह्या भागात ते करणं गरजेचं आहे. सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील.